बीडच्या गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत व्यक्तिगत वादातून मशिदीमध्ये स्फोट घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आला. व्यक्तिगत वादातून मस्जिदमध्ये स्फोट केला असल्याची प्राथमिक माहिती असून यामध्ये मशिदीचं थोडंफार नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. तलवाडा पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती असून घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला आहे. यामध्ये पंचनामा करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कोणीही कोणतीही अफवा पसरवू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आलं आहे. घटनास्थळी बीड पोलीस अधीक्षकांसह पोलीस दाखल झालेत. तर अफवा न पसरवता शांतता राखण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केलं आहे. आता बीड जिल्ह्याचे SP औरंगाबादचे जे काही मोठे अधिकारी सगळ्यांचं आले ते पंचनामा वगैरे झालेला आहे आणि ऑनलाईन म्हणजे व्हिडिओ कॅमेऱ्याने पंचनामा झालेला आहे. समाजाला हे मेसेज द्यायला लागलो होतो आम्ही आमच्या समाजाला, तर इथे जे घटना झालेली आहे ते ATS पथक वगैरे सगळे येऊन ऑनलाईन सगळे त्यांनी म्हणजे शूटिंग करून ते पंचनामा रेकॉर्ड केलेला आहे. आता कुणी अफवावर विश्वास ठेवू नाही. इथं सगळे हिंदू मुस्लिम एकजुटी आहे. काही 4-5 जणे जे काही लोक आहे ज्यांनी हे कांड केलेलं आहे, प्रशासनाने ह्यांना काय करावं. आता काय आरोपी अटक आहे, प्रशासनाने हे केस स्ट्रॉंग करून ह्यांना यांचे जे आतंकवादी सारखा हमला आहे ह्यांच्या मागं कुणी आहे का, तर ह्यांनी हे त्यांच्या मनाने केलं, नशेत केलं की पूर्ण आमचं समाधान व्हा, मुस्लिम समाजाचं समाधान होऊन असा डिपार्टमेंटनी गृह खात्याने जे राज्यकर्ते ह्यांनी सगळ्यांनी याच्यावर लक्ष देऊन हे पूर्ण फायनलला हे सगळं नेवा. शेवटला ह्यांना जर सजा भेटली नाही तर परत पूर्ण देशात पूर्ण महाराष्ट्रात हे असंच लोक करते. जर ह्यांना चप्रक बसला आणि ह्यांना जर समजा सजा झाली आणि सगळं प्रशासनाने इमानदारीने काम केलं तर हे ह्याच्या पुढं असं होणार नाही. आता हे आमचे सरपंच आहे. आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला माहीत झालं की हे फॅमिली 30 वर्षापासून इथं मुस्लिम फॅमिली सरपंच आहे. म्हणजे हे 100-200 मुसलमान आहेत, बाकी सगळे आमचे हिंदू बंधू आहे. म्हणजे इथं हे लक्षात येतं की इथं का पूर्वपासून हिंदू मुस्लिम एक राहतात. आता काही कंटक असतात असे जे असं करतात, ह्यांना आता प्रशासनाची जिम्मेदारी आहे, गृह खात्याची जिम्मेदारी आहे. आता आम्हाला जे करायचं आम्ही इथं आला तर मस्जिद सगळी साफ करून घेतली, सगळं ते पंचनामे करून घेतले. आता जोहरची जे नमाज आहे दुपारची ते नमाज होईल. उद्या इंशाल्लाह ईदची नमाज इथंच होणार आहे. तर सगळं इथं कुणी अफवावर लक्ष देऊ नये. पूर्ण भारतात जिथं हे व्हिडिओ चाललेला आहे तुमच्या माध्यमातून सांगायला लागलो का अफवावर लक्ष ठेवू नये. आणि FRचं बी काही लोक गेलेले, FR बी चालू आहे. इथं पंचनामा झाला, अजून काही ATS वगैरे येणार आहे, ते बी त्यांचं काम त्यांना करून द्यावा, इतकं सगळ्याला विनंती. धन्यवाद. तर काय साहेब, धार्मिक स्थळावर म्हणजे आमच्या अल्लाच्या घरावर हा हल्ला झाला, त्याच्यामुळे निश्चितच अतिशय दुर्दैवी घटना आहे. याच्यापेक्षा दुर्दैवी घटना असू शकत नाही. भांडणं होणं, 2 समाजात भांडणं होणं ही गोष्ट वेगळी, परंतु अशा पद्धतीचा भ्याड दहशतवादी हल्ला म्हणता येईल, याला आतंकवादी हल्ला अशा पद्धतीने म्हणता येईल झाला. परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासनाने अतिशय तत्परतेनं काम केलं. त्यातले आरोपी या ठिकाणी अटक केले, FRI या ठिकाणी झालेला आहे आणि सगळ्यांनी या ठिकाणी जी मेहनत केली ती निश्चितच कौतुकास्पद आहे. सर्वांनी या ठिकाणी मेहनत केली, त्याच्यामुळं या ठिकाणची जी घटना आहे ती आता या ठिकाणी FIR झाल्यामुळं शांत झालेली आहे. आणि निश्चितच येणाऱ्या काळात सगळ्यांनी मिळून आपले दोन्ही सण गुढीपाडवा आणि उद्याची रमजान ईद ही शांततेने साजरा करावी अशा सर्वांच्या वतीने मी आवाहन करतो. धन्यवाद. लक्षात आली होती सकाळी 4 वाजता गावाचा सरपंच आमच्या पोलिसांना कॉल आला होता तलवाडा पोलिसांनी. इमिडिएटली 20 मिनिटाच्या दरम्यान आम्ही तिथे पोहोचले होते आणि विदिन 1 तास ॲडिशनल SP आमचे BDDS टीम, आमचे RCP QRT सगळेजण पोहोचले होते. व घटनामध्ये असं आहे की एक आरोपींनी तिथे मस्जिदमध्ये जाऊन त्यांनी जिलेटिन वापरून एक ब्लास्ट केला होता. आणि जसं आम्हाला हे माहिती भेटली होती लगेच आमचे पोलीस तिथे पोहोचली होती आणि 6 वाजता सकाळी 6 वाजताच्या आधी आम्ही दोन्ही आरोपी बीड पोलिसांनी अटक केले होते. फिर्याद जशी आहे ते फिर्यादीला बोलून आपण फिर्यादसुद्धा घेतलेली आहे. त्यामध्ये फिर्यादच्या अनुसार जे कडक सेक्शन होऊ शकते ते कडक सेक्शन आम्ही लावलेले आहे. 2 आरोपी आमच्या ताब्यात आहे, FIR दाखल झालेली आहे. ह्या केसमध्ये गावाच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी मीटिंगसुद्धा झालेली आहे आणि सगळे लोकांना आश्वासित केलेले आहे. त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो. तो त्यामुळे ॲज ए SP बीड म्हणून सगळ्या लोकांना हेच रिक्वेस्ट आहे, तुम्ही शांतता ठेवा. पोलीस प्रशासनतर्फे मी सगळ्या लोकांना आश्वासन देतो की आम्ही 100% त्यामध्ये लावून त्यामध्ये आम्ही चांगला तपास करणार. धन्यवाद. सध्या 76 मासमध्ये
चांगलं आहे. आम्ही सगळे गणगुणेंदाने नांदतात. पण काय झालं, काही समाज कटाकांनी रात्री 2:40 काय जिल्टिंग वगैरे मजीद मी लावून काय थोडं घटना घडली स्फोटची. नंतर आमच्या गावात सगळ्या मिळून आम्ही सहकार्य करून साफसूफ केली. आणि एवढंच मागणी आहे प्रशासनाने जे आरोपी आहे त्या तात्काळ जेवढे आरोपी आहेत तेवढ्यांना अटक करावी आणि सजा द्यावी. NTV न्यूज मराठी बीड.